तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या स्टोरीला सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर सुरू करूया आजच्या स्टोरीला. सांगली शहरातील यशवंतनगर परिसरात महेश प्रकाश कांबळे हा आपली बायको, मुले आणि आईवडिलांसह एकत्र कुटुंबात राहत होता. त्याचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय होता. याच व्यवसायातून त्याची ओळख फिरोज उर्फ बंडा शेख याच्याशी झाली होती. यातून ते दोघे चांगले मित्र बनले होते. महेश हा नेहमी फिरोजच्या घरी ये जा करत होता. फिरोजला 2 लहान मुलं होती. फिरोजची बायको दिसायला सुंदर होती. ती महेशच्या डोळ्यात भरली होती. फिरोजच्या घरी जात असल्याने त्याचे तिच्याशी बोलणे होत होते. यातूनच दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. सुरुवातीला फक्त इशारे होत होते, पण हळूहळू ते दोघे एकमेकांचे इतके जवळ आले होते की त्यांच्यामध्ये आता शारीरिक संबंध देखील होऊ लागले होते. अशा पद्धतीने मैत्रीआड महेशने मित्राच्या बायकोसोबत आपले सूत जुळवले होते. तो फिरोज घरी नसताना त्याच्या घरी जात होता. आपले हे प्रेमसंबंध फिरोजच्या लक्षात येऊ नये म्हणून त्याने फिरोजला दारूचं व्यसन लावलं होतं. त्याला दारूच्या नादाला लावून तो त्याच्या बायकोबरोबर रंग उधळू लागला होता. दारूसाठी तो पैसा पुरवू लागला होता. अशा तऱ्हेने फिरोजला दारू पाजायचा आणि त्याच्या बायकोसोबत शरीरसंबंध करायचा. असा हा प्रकार महेश कांबळेचा हा रोजचाच वाढला होता. फिरोजच्या मुलांना आता हे समजू लागलं होतं, पण महेशने त्यांना देखील धाकात ठेवल्याने मुले गप्प बसत होती. तसं पाहिले तर महेश कांबळे याला आता फिरोजची अडचण वाटू लागली होती, म्हणून त्याने त्याचा आता काटा काढायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे 2021 साली फिरोजला दारूचे नशे ठेवून त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याला आता संपवलं होतं. संजयनगर पोलीस ठाण्यात महेश प्रकाश कांबळे विरुद्ध कलम 302 नुसार गुन्ह्याची नोंद झाली होती आणि तो त्याच्या साथीदार या खून प्रकरणात गजाआड झाले होते. या घटनेला 4 वर्ष होऊन गेली होती. 1.5 वर्षापूर्वी महेश कांबळे हा आता पुन्हा जामिनीवर बाहेर आला होता आणि पुन्हा त्याचे फिरोजच्या बायकोसोबत प्रकरण सुरू झालं होतं. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याची पावले आपसुकच फिरोज उर्फ बंडा शेख याच्या घरी वळू लागली होती. पुन्हा त्या दोघांनी आपले प्रेमाचे रंग दाखवायला सुरुवात केली होती. हे चाळे आता रोजच सुरू होते. आता फिरोज उर्फ बंडा शेखची मुले मोठी झाली होती. त्यांनी आईचे हे वागणे आवडत नव्हते. शेवटी त्या 2 मुलांनी घर सोडले आणि मुलेही स्वतंत्रपणे राहू लागली. फिरोजची दोन्ही मुले आपल्या वडिलांचा व्यवसाय करत होती. बाजारामध्ये भाजीपाला विक्री ती करत होती. आता ती स्वतंत्रपणे व्यवसाय करत असल्याने त्यांचा पोटापाण्याचा कोणताच प्रश्न नव्हता. पण त्यांच्या आईने आपल्या प्रियकराला हाताशी धरून त्या मुलांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. या त्रासाला वैतागून फिरोजचा मुलगा मुजाहिद याने दमदाटी आणि शिवीगाळी केली. लहानपणी आपल्याला घाबरणारा मुलगा दमदाटी व शिवीगाळ करतो हे पाहून महेशचा स्वाभिमान जागा झाला आणि त्याला एकदा परत धाकात ठेवण्यासाठी तो मुलाला म्हणाला, तुझ्या बापाने माझ्याकडून 1,20,000 रुपये घेतले होते. त्यातील 60,000 रुपये तुझ्या बापाने फेडले आहेत. राहिलेले 60,000 रुपये तू दे आणि माझ्याशी मग बोल. एवढंच बोलून महेश थांबला. तर तो मुजाहिदला म्हणाला, हे बघ मुजाहिद, तुझ्या बापाचा हाल मी काय केले हे तुला लक्षातच आहे. असे म्हणत त्याने महेशने 2021 पूर्वीचे फिरोजला केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ आणि फोटो दाखवले. तुझे असेच हाल करून तुला इस्का दाखवतो असं महेश कांबळे मुजाहिद याला म्हणाला. पैशापायी हा असंच आपल्याला त्रास देणार म्हणून मुजाहिदने आपला मोबाईल 30,000 रुपयाला विकला आणि हे पैसे महेश कांबळेला देऊन टाकले. महेश कांबळेची दहशत आणि आईबरोबर असलेले अनैतिक संबंध यामुळे मुजाहिद आता हतबल झाला होता. त्याच्या मनात महेश कांबळे याबद्दल राग होता. त्याचा काटा काढायचा असा विचार त्याच्या मनात नेहमी येत होता. एखादी संधी मिळाली की हे काम करायचे असं त्याने ठरवलं होतं. महेश हा ताकदवान होता. भाजीपाला विक्री करताना तो नेहमी बाजारामध्ये माणसांच्या घोडक्यात असल्याने मुजाहिद याला महेशला धडा शिकवणे शक्य नव्हतं. तो फक्त योग्य संधीची वाट पाहत होता. रविवार दिनांक 8 जून 2025 रोजीचा तो दिवस होता. सकाळी महेश कांबळे हा भाजीपाला विक्रीसाठी आला होता. 100 फुटी रोडवरील घाटगे पाटील शोरूम समोर बाजार भरला होता. महेश हा टेम्पोतून भाजीपाला उतरून घेत होता. त्याच्यासोबत कामगारही होते. मुजाहिद व त्याचा मित्र जय पाटील हे दोघे कोयते घेऊन आले. महेश भाजीपाला विक्री करून लघुशंकेसाठी आड बाजूला गेला असता मुजाहिद व त्याचा मित्र जय पाटील हे दोघे त्या ठिकाणी जाऊन एकदम रागाच्या भरात त्याच्या डोक्यामध्ये वार करायला सुरुवात केली. थोडे पोटात पण वार केले. हे सुरू असताना महेश म्हणाला, आता मी मेलो असं ओरडत तो स्वतःच्याच रक्ताच्या थरोळ्यात पडला. आपले काम तमाम केल्यानंतर मुजाहिद व जय पाटील हे रक्त आलेले धारदार कोयते हवेत फिरवत मोटरसायकलवर बसून पसार झाले. इकडे घटनास्थळी 100 फुटी रोडवरील महेश कांबळे बेशुद्ध पडला होता. रक्तस्राव सुरू होता. हे पाहून 4-5 नागरिकांनी महेशला रिक्षात घालून सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे उपचारासाठी नेले.
तेथील डॉक्टरांनी तपास करून अतिदक्षता विभागात जाण्यास सांगितले, पण महेश बरोबर असणाऱ्या नागरिकांनी समर्थ हॉस्पिटल मिरज येथे उपचारासाठी घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी पुन्हा महेशला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. पुन्हा जखमी महेशला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासले असता तो मृत असल्याचे समजून आले. या घटनेची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यात समजल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय मोरे हे घटनास्थळी आले. पंचनामाचे सोपस्कार पार केले. यावेळी आरोपीच्या शोधासाठी उपनिरीक्षक प्रणय गिल्डा यांनी तपासकीची सूचना केल्या. महेश प्रकाश कांबळे खून प्रकरणी महेशचा मेहुणा विजय गणपती कांबळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल झाला. संशयित आरोपी मुजीद बाबा सांगली शहर गुन्हे प्रकरणात शाखेचे हवालदार गौतम कांबळे, संतोष कळवे, संदीप पाटील यांनी कसून शोध घेतला. मुजाहिदचा साथीदार जय सुरेश पाटील याचा शोध घेतला, तरी ते दोघे आढळून आले नाहीत. आरोपीच्या मागावर सांगली पोलीस पथक होते. पोलिसांनी पूर्ण परिसर पिंजून काढला. शेवटी संशयित मुजीद शेख वय 27 राहणार इंदिरानगर मालगाव जिल्हा सांगली आणि जय सुरेश पाटील 21 राहणार सांगली या दोघांना अटक केली. सांगली शहर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारे व मोटरसायकल जप्त केले. तर अशा प्रकारे या स्टोरीचा इथे अंत होतो. ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक बटन ही प्रेस करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश रहा. धन्यवाद.